श्रीराम. सर्व श्रोत्यांना प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोते हो, आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेला मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हा ग्रंथ आपण पाहत आहोत. आज अयोध्याकांडातील अध्याय 9. श्रीरामाचे चित्रकूटावर गमन. ओम श्रीराम. श्रीराम प्रभू वनात जाताच राजा दशरथास अतीव दुःख झाले व ते मूर्छित झाले आहेत. तेव्हा तीनही राण्या त्यांना सावरण्याचा प्रयत्न करतात व मग वशिष्ठ मुनी सर्वांचे सांत्वन करतात व सांगतात की आता श्रीराम नामाचा अखंड जप करा व आता अयोध्येतील काही लोक आम्ही तुमच्यासोबत येणारच असे म्हणून श्रीरामासोबत निघाले आहेत. सर्व जनासहित श्रीराम, सीता व लक्ष्मण आता तमसा तीरावर येऊन पोहोचले आहेत व तिथेच रात्रीचा मुक्काम करतात व मग सुमंताला परत जाण्याची आज्ञा देऊन व इतर जन झोपेत असतानाच श्रीराम, लक्ष्मण व सीतेसह पुढे निघून जातात. पुढे मग गुहकाची भेट होते. त्याच्या भक्ती सेवेचा स्वीकार करून प्रयाग क्षेत्री जाण्यास निघतात. तेव्हा गुहकाची माता श्रीरामांना विनंती करते की आमची भाकर आम्हास देणे, म्हणजे तुमचे चरण कमल आमच्या नावेस लागू द्या, म्हणजे आम्हाला भुक्तीसह मुक्ती प्राप्त होईल व या नावेचाही उद्धार होईल. मग प्रभू श्रीराम त्यांची ती उत्कट भक्ती पाहून नावेत बसतात व पैलतीरी जातात. पुढे मग प्रयाग क्षेत्री येऊन त्रिवेणीमध्ये स्नानादी करतात. तिथे मग भरद्वाज ऋषी विनंती करतात की आपण आता इथेच राहावे, परंतु श्रीराम त्यांना काही पूर्ववृत्तांत सांगतात. मग पुढे ते तिघेजण चित्रकूट पर्वतावर येतात व तिथेच पर्णकुटी तयार करून तिथेच राहतात. आता आपण साधकाच्या दृष्टीने पाहू. साधक आपला आध्यात्मिक प्रवास करत असताना अशा काही तत्वज्ञान किंवा कथांचाही अभ्यास करत असतो. तो असाही विचार करतो की जेव्हा सामान्य माणसाच्या देहातून आत्मा प्रस्थान ठेवतो तेव्हा मन, प्राण, चित्त, अहंकार, बुद्धी व पंचतत्वासहित सर्वजण निघून जातात. तेव्हा हा देह ओस पडतो. मात्र ज्या साधकाचा गुरुप्रणीत साधनेमुळे व गुरुकृपेमुळे मन, बुद्धी, चित्त, अहंकार म्हणजेच दशरथ शुद्ध झालेला असतो व याची देही, याची डोळा सायुज्य मुक्तीचा सोहळा पाहून आत्मारामी म्हणजेच श्रीरामी स्थित झाला आहे व तो जेव्हा महासमाधी घेतो तेव्हा त्याचा देह म्हणजेच अयोध्या ओस पडत नाही. त्याचा देह अनेक काळपर्यंत तसाच समाधी अवस्थेत टिकून राहतो व अशा साधकाची देहरूप अयोध्या कधीच ओस पडत नाही व पुढेही ती कधीच ओस पडणार नाही. परंतु सामान्य माणसाच्या देहातील आत्मा जेव्हा शक्तीसह प्रस्थान ठेवतो तेव्हा तो शुद्ध बुद्धीला म्हणजेच सुमंताला स्वस्थानी पाठवतो व देहातील इतर सर्व संस्था मन, प्राण, चित्त, अहंकार व पेशींपेशी म्हणजेच प्रजाजन तमसा तीरावर म्हणजे तमाच्या अंधकारमय अवस्थेत असतात व आत्माराम शक्तीसह
पुढे निघून जातो. आणि म्हणून साधकाने याकरिता गुरुकृपा छत्रछायेत राहून, गुरुसेवा करून, गुरुभक्ती करून, गुरुकृपेच्या नावेत बसून निश्चिंत व निर्भयपणे व दृढ श्रद्धा विश्वासाने भवनदीचा प्रवास करावा व मग आज्ञाचक्ररूपी प्रयाग क्षेत्री त्रिवेणी संगमावर विशुद्धरूपी स्नान करावे. ही त्रिवेणी म्हणजेच इडा, पिंगला व सुषुम्ना. ही त्रिवेणी म्हणजेच सद्गुरू, शिष्य व साधना. ही त्रिवेणी म्हणजेच ब्रह्मा, विष्णू व महेश. व हेच ते शिवस्थान, हेच ते सद्गुरुस्थान. आणि इथूनच श्री सद्गुरू साधकाला आत्मारामाकडे मार्गस्थ करतात व इथेच त्या श्री सद्गुरूंचे दिव्य चरणकमल असतात व साधक त्याच दिव्य चरणकमलाची म्हणजेच आमची भाकर आम्हास द्या याची मागणी करतात व हे चरणकमलच आमचे साधन आहे. आता या अध्यायाचे सार पाहिले तर इथे श्रीराम प्रभू लक्ष्मण सीतामातेसह वनवासाकडे निघाले आहेत. त्यांच्यासोबत अयोध्येतील अनेक जन सोबत निघाले आहेत. आता इथे कथेत अयोध्या ओस पडते, कारण श्रीराम निघून जातो त्यामुळे अयोध्या ओस पडते. साधकाच्या दृष्टीने मध्ये काय म्हणतात की सामान्य माणसाचा आत्मा जेव्हा देहातनं निघून जातो शक्तीसह, तेव्हा त्याचं शरीर ओसच पडतं ना. काही तासामध्ये त्याचं विघटन व्हायला सुरुवात होतं त्या देहाचं. म्हणून अग्निसंस्कार किंवा अंत्यसंस्कार लगेच केले जातात. परंतु ज्या साधकाने किंवा गुरुप्रणीत साधना करून गुरुकृपा मिळवून तो मुक्तीचा सोहळा अनुभवलेला असतो, तो जेव्हा महासमाधी घेतो तेव्हा त्याच्या देहाचं विघटन होत नाही. त्याचा देह पुढे अनंत काळाकरता तशाच समाधी अवस्थेमध्ये टिकून राहतो व त्या अवस्थेतून तो अनेक लोकांचं कल्याण करत राहतो, अनेक लोकांना अध्यात्म मार्गावर आणून सोडतो. अशा साधकाची देहरूप अयोध्या कधीही ओस पडत नाही. दुसरं, त्रिवेणी संगमावर तमसा तीरावर येतात. अगोदर ते तमसा तीरावर येतात. तमसा तीराहून पलीकडे त्यांना गुहक घेऊन जातो. साधकाच्या दृष्टीने तमसा तीर म्हणजे काय? तर साधकाच्या दृष्टीने तमसा तीर म्हणजे सामान्य साधक किंवा सामान्य मनुष्य जेव्हा देह सोडतो तेव्हा त्याचा आत्मा निघून गेल्यानंतर बाकीचे जे सगळे घटक आहेत म्हणजे मन, प्राण, चित्त, बुद्धी, पेशींपेशी, रोम न रोम हे सगळं तममय अवस्थेमध्ये शिरतात आणि मग त्यांचा अंतराळामध्ये प्रवास सुरू होतो. मग साधकाच्या कर्मानुसार हे सगळे घटक त्याच्यासोबत जातात आणि त्याच्या पापपुण्यानुसार त्याला त्या त्या लोकात किंवा आपण ज्याला स्वर्ग म्हणतो किंवा ज्याला नरक म्हणतो त्या त्या अवस्थेत जावं लागतं. मात्र तिथे आत्मा नसतो, त्याचा फक्त जीव आणि हे सगळे घटक असतात. आणि मागे पंचभूतात्मक देहाचं तर नाशच पावतो. परंतु ज्या साधकाच्या देहाने साधना करून गुरुकृपा मिळून आत्मस्थिती मिळवलेली असते त्याचा देहही टिकून राहतो. म्हणजे त्याचा देह चैतन्यमय झालेला असतो, त्याच्या समाधी अवस्थेमध्ये त्याचा देह टिकून राहतो. आणि याकरता काय केलं पाहिजे तर तमसा तीर ओलांडून पुढे प्रयाग क्षेत्री येतात. म्हणजे प्रयाग क्षेत्राच्या ठिकाणी त्रिवेणी संगम आहे, गंगा, यमुना आणि सरस्वती. साधकाच्या दृष्टीने त्रिवेणी संगम कुठला तर हे भूमध्य. इथे इडा, पिंगला आणि जी गुप्त असते, जी ओपन नसते ती सुषुम्ना, ह्या तिन्हीही नाड्यांचा संगम इथे भूमध्यामध्ये आहे. हा संगम म्हणजेच सद्गुरू, शिष्य व साधना. हेच ब्रह्मा, विष्णू, महेश हेच गुरुस्थान, हे आज्ञाचक्र हेच गुरुस्थान आहे. हे इथे साधकाला यावं लागतं. म्हणजे साधना करत करत सगळ्या घटकांची शुद्धी करत करत कुंडलिनी जागृत झाल्यानंतर किंवा तो जो आध्यात्मिक प्रवास सप्तचक्रांचा होतो तो जेव्हा
आज्ञाचक्रावर येतो. ते आज्ञाचक्र म्हणजे त्रिवेणी संगम आहे आणि तिथे त्या त्रिवेणी संगमावरच शिव आणि शक्ती यांचं समावेशन होतं. त्याच्या पुढे मग सद्गुरू त्याला ब्रह्मरांध्रापर्यंत घेऊन जातात. तिथे त्याला आत्मस्थिती प्राप्त होते आणि अशाच साधकाची देहरूप अयोध्या कधीही ओस पडत नाही. अशा साधकाला मग ती तृप्ती, ती मुक्ती, या सर्व गोष्टी मिळतात. इथे आपण हा प्रवास करताना साधकाने काय केलं पाहिजे? मग श्रद्धेने, दृढ भावनेने हा भवनदीचा प्रवास करा. भवनदी आहे. या भवनदी म्हणजेच हे संपूर्ण पंचमहाभूतात्मक देह, संसार, प्रपंच, दुःख, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे भवनदी आहे. आणि ह्या भवनदीतून आपल्याला जीवनाचा प्रवास करावा लागतो. आपला संपूर्ण जीवन प्रवास हा या भवनदीतून चाललेला असतो. मग इथं काय करायचं? तर सद्गुरू जी आपल्याला साधना देतो ना, गुरुप्रणित, त्या नावेत आपण बसायचं. म्हणजे सद्गुरू प्रणित साधनारूप नावेत आपण बसायचं आणि आपली नाव, आपल्या नावाडी, कोण आपला नावाडी? आपला सद्गुरू, त्याच्या हाती देऊन टाकायची. तो नावाडी आपली ही भवरूपातली नाव मग भव नदीच्या पलीकडे पैल तीराला सुखरूप नेहून पोचवतो. म्हणून साधकाने अनुग्रहित होऊन आपली संसाररूपी, आपली देहरूपी, आपली भवरूपी ही नाव सद्गुरूंच्या हाती द्यायची आणि आपण गुरुप्रणित साधनारूप नावेत बसायचं, निश्चिंत मनाने बसायचं आणि नावेचे वल्हे, नावेचा नावाडी हा सद्गुरू, त्याच्या हातात संपूर्ण जीवन आपलं समर्पित करायचं. म्हणजे मग आपण या भवनदीच्या पलीकडे पार होऊ आणि त्या सायुज्यमुक्ती अवस्थेला, आत्मरूपी अवस्थेला, आत्मसाक्षात्कार रूपी अवस्थेला अवश्य आपण पोहोचू. श्रीरामार्पणमस्तु. हरि ओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु.